नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच उत्सवात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी विघ्न आणू नये यासाठी पुणे पोलिसांकडून अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. यंदाच्या गणेश उत्सवात नेहमीपेक्षा अधिकची गणेश भक्तांची गर्दी दिसून आली. तरीसुद्धा पोलीस प्रशासनाकडून यंदा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यंदाच्या गणेश उत्सवात शहरातील 756 गुंड पोलिसांच्या रडारवर होते. त्याचबरोबर 40 गुंडांवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली. यंदाच्या गणेश उत्सवाच्या काळात अवैध धंद्याबरोबरच पोलिसांचं ड्रग्जसारख्या गंभीर विषयांवर बारकाईनं लक्ष होतं. पोलिसांनी गणेश उत्सवाच्या काळात MD आणि गांजा बाळगणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. गुन्हे शाखेसह पोलीस ठाणे स्तरावर अनेक पथकं तयार करण्यात आली. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी 5,500पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिसांनी मोक्का, MPDA कारवाई, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे करणाऱ्यांची एक यादी तयार केली. त्या यादीनुसार आत्तापर्यंत 29 जणांवर मोक्का अंतर्गत तर 40 गुंडांवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली. शहरात MD आणि गांजाची विक्री आणि सेवन अन्य ड्रग्सच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात केलं जातं. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अँटी नार्कोटिक्स सेल व्यतिरिक्त गुन्हे शाखेकडून अतिरिक्त 2 पथकाची स्थापनाही करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज इसका ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.